15 ऑगस्टला CJP शिक्षणाच्या प्रश्नावर एक नवं आंदोलन सुरू करणार आहे. पण त्याआधी मला त्यांच्या मागच्या आंदोलनाची एक आठवण करून द्यावीशी वाटते. नीट पेपर लीक हे त्यांचा एक महत्त्वाचं आंदोलन होतं. गेल्या 3 मे रोजी देशात नीट परीक्षा झाली. पेपर फुटीचा प्रश्न समोर येताच सरकारने तात्काळ CBI तपास सोपवला. फेरपरीक्षा घेतली आणि 16 जुलैला निकालही जाहीर केला. याच पार्श्वभूमीवर तुम्ही दिल्लीत अनेक तरुणांना एकत्र आणलं. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला. विद्यार्थ्यांचा आवाज ऐकला जाणं हीच तर खरी लोकशाहीची ताकद आहे. पण माझा मूळचा सवाल हा आहे, तुम्ही मंत्र्याचा राजीनामासाठी एवढी मोठी चळवळ उभी केली, मग ज्यांनी पेपर चोरले, विकले, विकत घेतले त्या मूळ दोषींवर कठोर कायदेशीर कारवाईची मागणी तुम्ही त्याच ताकदीने का केली नाही? दुसरीकडे स्वतः पंतप्रधान मोदीजींनी या प्रकरणात गंभीर दखल घेत तात्काळ CBI चौकशी, दोषींवर कठोर कारवाई आणि खटला फास्ट ट्रॅकवर कोर्टात चालवण्याचा आदेश दिले आहेत. हे आंदोलन नक्की कशासाठी आणि कुणासाठी होतं? विद्यार्थ्यांचा खऱ्या न्यायासाठी की फक्त सरकारची कोंडी करण्यासाठी? कारण हा प्रश्न त्या प्रामाणिक विद्यार्थ्यांचा आहे ज्यांना या गैरप्रकारामुळे मानसिक त्रास झाला आणि काहींना तर जीव गमवावा लागला. मग अशा गुन्हेगारांना आणि पेपर माफियांना कठोर शिक्षा व्हावी म्हणून तुम्ही रस्त्यावर का उतरला नाहीत? आणि माझा पालकांना सुद्धा एक सवाल आहे, पेपर विकत घेऊन मुलांना डॉक्टर बनवणं योग्य आहे का? न्याय फक्त राजीनामा घेऊन संपत नाही. न्याय म्हणजे जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई होणे. कारण खरी लढाई व्यक्तिविरोधात नसते, ती असते अन्याय आणि गैरप्रकारांविरोधात. म्हणून नागरिकांनो, देशवासियांनो, विचार करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.